योद्धा न्यूज मराठी। अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त फेरीवालाचा घणसोली विभाग कार्यालयासमोर निदर्शने। नवी मुंबई, दिनांक 6 ऑगस्ट 2026। घणसोली येथे मागील काही दिवसांपासून पक्षपाती कारवाई फेरीवालावर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली असून पथविक्रेता कायदा 2014चे उल्लंघन करत आहे ह्याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडेसह फेरीवाले गेले असता एकही अधिकारी जागेवर नसल्याने व वार्ड ऑफिसर संजय तडवी यांना फोन केला असता मी 1:30 वाजता येतो सांगून संध्याकाळी 4:30 तात्काळच ठेवल्याने संतप्त फेरीवालांनी फेरीवाल्याचे नेते बाळकृष्ण खोपडे यांच्यासह निदर्शने केली। चौक से पुढे सगळी रोडवर बसताय। एक मिनिट थांबा, तो बोलला मला बरं वाटलं। तू गाळा किती भाड्याने घेतला? हां, गाळा किती रुपये भाड्याने घेतला? 30,000। हां, 30,000। तुझ्या गाळ्यात किती सामान आहे? हां, गाळ्यात किती सामान आहे? बाहेर किती सामान आहे? अंदर भी है बाहर भी है। नहीं, बाहर कितना है और अंदर कितना है मुझे बता। अंदर कितना है बाहर कितना है बता मुझे। आधा अंदर आधा बाहर। तो उसका कॉलेज आगे थोड़ी जगह थोड़ी छोड़ लेना। गाळा आहे क्या बोल रहा हूं? एवढा मोठा गाळा तो काढा आहे। एवढा मोठा गाळा आहे। एक काम करा, एवढा मोठा गाळा आहे आणि त्याचं एवढं सामान बाकी सगळं मोठा आहे। ऐका, तुमचं म्हणणं बरोबर आहे। गाड्यांचा विषय आमचा नव्हता। नाही मग तू बाहेर आहे ना। ऐका, मी तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला असं फेरीवाल्यांच्या विरोधात बोलायला आवडलं नाही। असं कोण गाळा आहे आणि तू बाहेर लावतोय, तू उचला ना, सरळ उचला सगळ्यांनी सांगतो। अशा लोकांना आहे ना तुम्ही वर्गात ठेवू नका। आम्ही पण त्यांचा गाळा आहे सगळं। आमची लोक आमची लोक फक्त टोपली घेऊन बसतात। गाळा हटना सामने से चूक विशेष नव्हतं, बरं झालं। मला पण माहिती बस आम्ही येणार नाही अशा ह्याच्यामध्ये। आम्ही साहेब तुम्ही आता आम्ही पण काहीतरी फ्लेक्झिबल झालो तुमच्यासाठी। तुम्ही बोलले ते कोर्टाचे आदेश आहे ते सगळं मला सगळं माहिती आहे। आमची लोक तुमच्याशी कधीच उद्धट बोलणार नाही। जर उद्धट बोलणार एखादा आढळलं तर बिनधास्त त्याच्यावर कारवाई करा। आम्ही मध्ये फक्त काही लोकांना नारायण मनोहर सूर्यवंशी रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।